अख्ख्या गावातनं एक मत नाही पडत. जी 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत. म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे. नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं 5,500 मतदान आहे. 5,500 त्याच्या भागातनं. आत्ता तो विधानसभेला उभा होता. त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला 5,500 मतदान झालं होतं. आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल? विधानसभा 2,500. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये. पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण? रोज रात्री बायकोला बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय? अख्खा महाराष्ट्र बोलतोय. जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय. अहो 4-5 जागा येतील म्हणजे कसं आहे, भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे. चला ठीक आहे. मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी 100 काय किती जागा होत्या? 105 च्या आधी नाही 105 17ला होत्या. 122 काहीतरी जागा होत्या 2014ला. ठीक आहे आपण समजू शकतो. चला 132. अजित पवार 42. म्हणजे 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42. कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. न समजण्याच्या पलीकडची. गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. बरोबर बोलतोय? एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात. बरोबर आहे? सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत. 8 खासदार. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये.
तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कुठच्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. अशा गोष्टी होत असतात. पण मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट, तुम्हाला आज महत्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत. की ज्या गोष्टी तुम्हाला पक्षाने आजपर्यंत ज्या तुम्हाला सांगितल्या, ज्या आजपर्यंत पक्षाने ज्या गोष्टी केल्या, जी आंदोलनं केली, ज्या गोष्टींचे निर्णय लागले, या गोष्टी कुठेतरी तुम्ही पण सतत लोकांसमोर मांडत राहिले पाहिजेत. आतापर्यंत आपण काय काय केलं, कोणती कोणती आंदोलनं केली, कोणकोणत्या विषयामध्ये हात घातला, कोणकोणत्या विषयांचे निर्णय लागले, हे तुम्ही स्वतः कन्व्हिन्स पाहिजेत. तुम्हाला 4 लोकांनी प्रश्न विचारल्यावरती भांबावून जाणं हे काय, हे चांगलं लक्षण नव्हे. म्हणून मी आज तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत मुद्दामून, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. माझं भाषण संपल्यानंतर ज्या वेळेला ते येईल, कुठेतरी युट्यूबला येईल, तेवढा पोर्शन तुम्ही कट करून ठेवला पाहिजे. सतत तुम्ही त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत. आणि हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो, जाणीवपूर्वक केलेला प्रसार असतो. तिथे जर तुम्ही खमके नसाल, तुम्ही जर खंबीर नसाल, तुम्ही उत्तर काय देणार आहात? आणि हे जाणून बुजून सगळे, कारण कसं आहे, हल्ली काही अनेक पत्रकार जे आहेत हे अनेक पक्षांच्या दावणीलाच बांधले गेलेले आहेत. अनेक चांगले पत्रकार देखील आहेतच, पण अनेक पत्रकार गेलेले आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टी लिहित असतात, सांगत असतात, चॅनलमधनं पसरवत असतात, वर्तमानपत्रात देत असतात, सगळ्या गोष्टी चालू असतात, सोशल मीडियावरती देत असतात. आणि मग तुम्हाला ते भणभणून टाकतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला? 3 विषय मला मुद्दा म्हणून तुमच्या समोर मांडायचे आज. एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात. मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांची, इतर सगळ्या लोकांची ज्यावेळेला मी बोललो त्यांच्याशी, मी म्हटलं तुम्हाला तरी माहिती आहेत का, म्हटलं भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात? मी आज मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं. थोडा मागे जातो, नंतर मध्यात परत येतो. मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐका. या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही 1952 साली झाली. आणि ह्या 52 साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली, त्यावेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली. तिचं नाव जनसंघ. हिंदुत्व वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते मांडत आले आजपर्यंत, त्याचा काही विषयच येत नाही. पण 75 साली इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी आणली. आणि आणीबाणी आणल्यानंतर 77 साली ज्या वेळेला निवडणुका झाल्या, त्या 77 साली निवडणुका झाल्यानंतर देशभरामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधी स्वतः हरल्या होत्या.
मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं राजनारायण होते, राजनारायणांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं. आणि मग जनता पक्ष नावाची, जनता पार्टी नावाची एक पार्टी उभी राहिली, त्याच्यामध्ये अनेक पक्ष होते. ज्या अनेक पक्षांपैकी एक जनसंघ देखील होता. 1980 साली त्यांच्यातल्या सगळ्या भांडणांमुळे 1980 साली परत निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी परत विजयी झाल्या. त्यावेळेला हा जो जनसंघ होता, या जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली. ते जे जनता पार्टीतनं जे बाहेर पडले होते, ती भारतीय, ती दुसरी जनता पार्टी होती. या जनसंघाने तेच नाव घेतलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं. हा आत्ता भारतीय जनता पक्षाचा जो झेंडा दिसतोय, तो झेंडा बदलला झेंडा. आणि जनता पार्टीचा जो झेंडा होता, जो आडवा होता, भगवा आणि हिरवा, तो यांनी उभा केला. आणि हिंदुत्व या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या, 80 साली ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला, भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू, ही भूमिका घेतली. गांधीवादी समाजवाद. मग 84ला इंदिराजी गेल्या, इंदिराजी नंतर मग परत धक्के. आता ह्याच दरम्यान 77ला निवडणूक झाली, 78ला परत एक निवडणूक झाली. त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं. शरद पवार मुख्यमंत्री झाले. ते आहे ना, ते वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे, ते सगळं प्रकरण. आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली, त्यावेळेला हाच जनसंघ, त्याला भारतीय जनता पार्टी झालेली नव्हती, हा जनसंघ पुलोदमध्ये शरद पवारांबरोबर होता. मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येईल मी आता. आणि आता हे जे सगळं चालू आहे ना, हा ह्याला भेटला, तो त्याला चोरून भेटला, तो त्याला हे भेटला, हे तर उघडपणे सुरू होतं. त्याच 78ला, म्हणजे मुळात 77-75 पासून शिवसेनेने काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. 80ची निवडणूक ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती, परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती. शरद पवार त्याच्यात 80 साली त्यांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी. 6 वर्ष काही नव्हते. 84ची एक निवडणूक झाली. मग 86 साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला, संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर. मग ते काँग्रेसमध्ये आले. जनता पक्ष बाहेरच राहिला. मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली. 86ची निवडणूक झाली. 86 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. 86ला पहिल्यांदा पार्ल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली, ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला. त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला. 87 साली संभाजीनगरची महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेला ज्यावेळेला शिवसेनेला यश मिळालं, त्याच्यानंतर परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर यायला सुरुवात झाली. 88-89 चर्चा. 1984ला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे 2 खासदारकीचे उमेदवार हे कमळावरती उभे होते, मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक. मग 90ला परत युती झाली. 88ला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले.
मग 95ला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली. युतीतलं सरकार आलं. 99ला परत तीच काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि 99चे रिझल्ट लागल्यावरती 2 महिन्यात एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली. ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर दीड महिन्यात युती झाली. हे मी तुम्हाला का सांगतोय? या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या. इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो? आता जर समजा तुम्ही जर मंत्रिमंडळातली लोक बघितली आत्ता, तर त्यातले बहुतेक जण हे शिवसेनेतनं आलेले, काँग्रेसमधनं आलेले असेच आहेत. यांचंच सगळं सरकार बनलेलं आहे. यांना हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदललीत, पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार, भूमिका बदलली, भूमिका बदलली. आणि हल्लीचे जे पत्रकार आहेत त्यांचा तर किती गाढा अभ्यास असतो, तर म्हणजे धन्यच आहेत ते. आजचा दिवस ढकलायचा, काही का बातमी टाके ना. आणि आता तर काय सगळे प्रत्येक पक्षाच्या एक कल्लीच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता काल त्या कुंभमध्ये किती लोक गेली अजून आकडा येत नाहीये. ज्या प्रकारे इतर पक्षांचं कोणाचं असतं आणि काय झालं असतं, तर काय तमाशा केला असता चॅनलवाल्यांनी, आता काय नाही, सगळं चालू आहे, दाखवत आहेत बातम्या फक्त.